श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत मिक्स डाळीचे आप्पे। तिथे मी 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे साधारण। त्याच्यामध्ये 1 वाटी प्लस 2 टेबलस्पून उडदाची डाळ, 3 टेबलस्पून मुगाची डाळ, 3 टेबलस्पून चणा डाळ। हे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि 5 ते 6 तास भिजत ठेवायचे आहे। इथे 5 ते 6 तासानंतर परत आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। परत चोळून ह्यातलं पाणी काढून टाकायचं आहे। आणि इथे आता साधारण मी 2 कप पोहे घेतलेले आहेत, ते धुवून थोडंसं पाणी टाकून भिजत ठेवायचे आहे। तर आपल्याला ह्या डाळी आहेत ना त्या वाटून घ्यायच्या आहेत। ते मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे। इथे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे। याचं स्ट्रक्चर एकदम बघा तुम्ही कसं आहे। जर हात लावला तर ही एकदम बारीक रवा कसा असतो त्याप्रमाणे आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। तर बाकीचे आणि थोडीशी मेथी टाकायची राहिली होती, तर इथे मेथी पावडर मी टाकले आहे। डाळी भिजत घालताना थोडीशी 1 चमचा मेथी टाकायची आहे आणि पोहे देखील वाटून घ्यायचे आहेत। इथे वाटून झालेला आहे। तर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं छान फेटून घ्यायचं आहे। त्याच्याने आप्पे एकदम सॉफ्ट आणि हलके होतील। दोन 3 मिनिटं छान फेटून घ्यायचे आपल्याला। ते फेटून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे जास्त हीट असेल, जास्त गरमी असेल तर मीठ टाकू नका। जर थंडी असेल तर मीठ टाकलं ह्याच्यात तरी चालेल चवीप्रमाणे। तर ह्यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे वरून, आणि तेल टाकल्यानंतर हे मिश्रण हलवायचं नाही आहे, तसंच झाकण लावून ठेवायचं आहे। ते इथे 6 तास होऊन गेलेले आहेत। पीठ चांगलं फुगलेलं आहे। आता हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही मिक्स व्हेजिटेबल देखील टाकू शकता, बारीक चॉप करून भाज्या देखील टाकू शकता, कांदा, गाजर आवडीप्रमाणे, पण मी हे असेच करणार आहे। ते इथे गॅसवर मी पत्रा ठेवलेला आहे, त्यावर हे आप्पे पात्र ठेवायचं आहे। आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आप्पे पात्र थोडंसं तापलं की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तिथे तेल टाकून झालं आहे। तेल गरम झाल्यावर थोडं त्या बॅटर त्यामध्ये टाकायचं आहे। अशाप्रमाणे थोडं बॅटर टाकायचं आहे। हे माझं आप्पे पात्र नॉनस्टिकी आहे, भिड्याचं देखील भेटतो, कोणतेही वापरू शकता। यामध्ये मी व्हेजिटेबल नाही टाकले आहेत, असंच बनवलेले आहेत। आता मीडियम फ्लेमवर झाकण लावून 5 ते 7 मिनिटं चांगलं वाफून घ्यायचं आहे। तिथे 5 ते 7 मिनिटं झालेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। आता झाकण नाही लावलं तरी चालेल। तुम्हाला जर खरपूस आवडत असतील थोडेसे तर थोडे ब्राऊन केलं तरी चालेल, किंवा असेच ठेवलं तरी चालेल। तिथे मी थोडेसे ब्राऊन करून घेणार आहे। आता हे काढून घ्यायचे आहे। तर इथे आप्पे रेडी आहेत। चटणीसाठी मी खोबरं घेतलेले आहे, चिंच घेतलेली आहे, 5 ते 6 मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, लसूण, आलं घेतलेले आहे। ते सर्व मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे।
चिंच आवडत नसल्यास लिंबाचा रस पिळात तरी चालेल. चवीप्रमाणे मीठ आणि साखर टाकायची आहे आणि वाटून घ्यायची आहे. तर आपली हिरवी चटणी रेडी आहे. तर इथे आप्पे बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झाले आहेत. नक्की ट्राय करा ही रेसिपी. जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.